तर मित्रांनो, तुमच्या बी गॅस स्टोव्ह बर्नरची फ्लेम लो झालेली असेल तर तुम्ही तिला पहिल्यासारखं फुल करायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर काही कामाचा होणार आहे। पहिलं तर गॅस रेग्युलेटर बटन बंद करून घ्यायचं आहे। त्यानंतर शेगडीवरती ठेवलेले कॅप वगैरे काढून घ्यायची आहेत आपल्याला। त्यानंतर शेगडी पलटून त्याचं बर्नर नट खोलून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला बर्नर शेगडीपासून साईडला करता येईल। हे बघा ह्या पद्धतीने। त्यानंतर हा जॅक नट खोलून घ्यायचा आहे आपल्याला। जो कमी चालण्याचा प्रॉब्लेम होतो तो ह्या जॅक नटमधूनच होत असतो, त्याला पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर सुई पिन जे असेल त्याने याला व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे। बघू शकता मी कशा पद्धतीने करतोय, प्रॉपरली व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याला। अशी धूळ गुतलेली असते त्या आतमध्ये, पूर्णपणे व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे त्याला। होल मोठं करायचं नाही आहे, फक्त प्रॉपरली साफ करायचं आहे त्याला। बघू शकता कशा पद्धतीने मी साफ केलेलं आहे। त्यानंतर हा ज्या पद्धतीने आपण खोलला होता त्या पद्धतीने फिटिंग वगैरे करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याकडे ब्रशनी वापस या बर्नरला पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या आतमध्ये धूळमिट्टी या पद्धतीची बसलेली असते ती निघून जाते। पूर्णपणे त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे। बघू शकता मी कशा पद्धतीने स्वच्छ केलेले आहे। त्यानंतर ज्या पद्धतीने आपण खोललं त्या पद्धतीने त्याची फिटिंग वगैरे करून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला शेगडीचं कॅप पण व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची शेगडी फुल झालेली आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।